शेतकरी मित्र नमस्कार. आज तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026. तर आता आपण आज एका ठिकाणी आंब्याच्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलो आहे. तर ज्यावेळेस आता जवळजवळ 1 वाजलेत, ऊन खूप जास्त आहे. तर आल्यानंतर थोडा वेळ सावलीला मी इथं उभा राहिलो होतो गाडीच्या झाडाच्या. मग त्यावेळेस एक सहज झाडाकडे बघितल्यानंतर एक लक्षात आलं की बाबा एक व्हिडिओ बनवूया, ज्यामधून ह्याच्या अगोदर पण आता आपले बरे व्हिडिओ आहेत, प्रॅक्टिकली पण व्हिडिओ आहेत झाडाच्या छाटणी संदर्भात. तर तुम्ही तर बरेच बघता, तुमच्या घराशेजारी असेल, बांधाला झाडं असतील किंवा बागेत झाडं असतील, अशी मोठी झाडं असतात जी सर्वसाधारण 8, 10, 12 वर्षाची, 7 वर्षाची अशीच असतात. दिसायला झाड एकदम डेरेदार, एकदम सुंदर झाड दिसतं. पण ज्यावेळेस त्याला मोहर लागतो आणि मोहराचं परत रूपांतर फळात होतं, तर ते आपल्या शेवटी किती फळ लागतं ते आपल्याला पण माहिती आहे. किंवा मग शेंड्याकडे मोहर न लागणे, शेंड्याकडे सेटिंग न होणे, किंवा फक्त बाहेरच्या काड्यांना माल लागणे, हा प्रकार होतो. पण सध्या छाटणी व्यवस्थापन तुमचं व्यवस्थित असेल तर काय आपल्याला फायदा होतो ते मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली दाखवते. आता तुम्ही हे जर झाड बघितलं, हे सर्वसाधारण एक 7 ते 8 वर्षाचं झाड आहे. ह्याची उंची जर बघितली आपण जवळजवळ 10, कमीत कमी एक 10 फुटापेक्षा 10-12 फूट हाईट आहे. आणि तुम्ही जर आता बाहेर बघितलं तर ह्याची साईज पण आंब्याची खूप चांगली इथं झालेली आहे. आणि सेटिंग जर बघितलं, सेटिंग पण खूप चांगल्या पद्धतीनं आहे. पूर्ण आंब्याला तुम्ही बघू शकता, सेटिंग पण खूप चांगल्या पद्धतीनं आहे, साईज पण आहे. आणि ज्यावेळेस त्या झाडाच्या आतमध्ये आपण जाऊ, कारण नेहमी आपण सांगतो की छाटणी करत असताना झाडाच्या खालच्या फांद्या जमिनीला टेकल्या नाही पाहिजेत आणि झाडामध्ये सूर्यप्रकाश आला पाहिजे, ह्या 2 गोष्टी आपण नेहमी सांगतो. तर आज आपण या झाडाच्या आत गेलो. आता ज्यावेळी छाटणी या झाडाची मागच्या वेळेस झाली होती, त्यावेळेस आपण तिथून त्या फांद्या, मधल्या फांद्या त्यांना कट करायला सांगितलं होतं. आणि हे झाड आतनं जर तुम्ही बघितलं, हे पूर्ण बघा, हे ओपन टू स्काय म्हणतो आपण, हे असं पूर्ण आतून झाड मोकळा आहे, सूर्यप्रकाश. आता जर तुम्ही बघितलं, आत इथं ऊन येतोय. आता 1 वाजलं म्हणजे धरून चालू सूर्य डोक्यावर आहे. तर ह्या बघा, ह्या सगळ्या खोडांवर तुम्हाला चमकते, म्हणजे ऊन येते. आणि या झाडाच्या आतमध्ये ऊन आल्यामुळे तुम्हाला जर वर बघितलं, वरती किंवा आतमध्ये पण तुम्हाला सगळी सेटिंग बघायला मिळेल. तर आपल्या झाडाची छाटणी कशी करावी किंवा झाड कसं असावं, हे या गोष्टी आपण बघितल्या तरी आपल्या लक्षात येतं. मग आपल्या झाडाच्या आतमध्ये सूर्यप्रकाश कोणत्या फांद्या येऊ देत नाहीत, त्या फांद्या सरळ तुम्ही आता हे तुम्हाला बघायला मिळेल. त्या मोठ्या 2-3 फांद्या काय आडव्या आत येणाऱ्या आहेत, त्या फांद्या आपण इथं कट केलेत, त्यांना कट करायला सांगितलं होतं. आणि आता आपण रिझल्ट समोर बघताय. त्यामुळे छाटणी ही खूप साधा विषय आहे. आंबा पिकात छाटणी खूप साधा विषय आहे. तो फक्त लक्षात आलं पाहिजे. तुम्ही बघा, आता आत पूर्ण सूर्यप्रकाश खोडावर येतोय, त्यामुळे तुम्हाला बाहेर पण सेटिंग बघायला मिळेल आणि आतल्या बाजूला पण सेटिंग बघायला मिळेल. आणि अशा झाडामध्ये रोगराई पण खूप कमी असते. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपला शेतकरी मित्र सूरज अवताडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.